उपकार कोण करतं आमच्यावर? पहिले मला जे आठवतं ना, सकाळी उठल्यानंतर कोण दिसतं पायच्या चौकीत होती धरती माता. अहो तिच्यावर तर आमचा सगळा चरितार्थ चाललेला आहे. ही धरती माता हिचे उपकार काय सांगावे. आज तो विषय नसल्यामुळे मी शॉर्ट मध्ये सांगतो की सकाळी उठल्यानंतर तिची कृतज्ञता म्हणून आपण काय करतो. समुद्रवसिनी देवी पर्वतास्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वे. आपण पहिले तिला नमस्कार करतो का? कारण ती आई आहे, तिच्यावर तर माझं सगळं संगम चालू आहे. तिचे उपकार नको का तिचे पान फेडायला? फिटणार तर नाही, पण कमीत कमी कृतज्ञता म्हणून नमस्कार तर करू. अरे पशुला कळत नाही पण मला तर कळतं ना, मी माणूस आहे. आपल्याला बघा लहानपणी शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्यावेळेस आपल्याला गीत होतं है ना, ये माये हो तुझे मी फेडील पान सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे. त्याच्यात मी आता विषय जाते. पुढचं मला जे आठवतात ते आई वडिलांचे उपकार काय सांगायचे. साबळे भाऊ तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला आठवण येते भक्त पुंडलिकाची. तुम्ही जी भक्ती करता आई वडिलांची सेवा, त्याला नमस्कार आहे. आई वडिलांची सेवा कशी करायची हे जर कोणी दाखवलं असेल तर श्रेष्ठ भक्त आहे पुंडलिक. विटेवरी उभा कटेवरी हात काय मौजेचा पंढरीनाथ. अक्षरशः भक्त पुंडलिकाची आई वडिलांवरची सेवा पाहून पंढरीनाथ भेटायला आले. आणि त्यावेळेस पुंडलिकाने काय केलं, देवा वेळणी माझ्याकडे ही वीट विरकवून दिली, उभा राहा वाट पाय. संत तुकोबाराय म्हणतात, अरे पुंड्या मातरासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू दीट मागे भिरकवली वीट. युगे 28 गेली अजून म्हणे म्हणून आई वडिलांना काय लागतं सेवा. तिसरा मला कोण आठवतं उपकार करतात ते कधीच फेडू शकत नाही. जन्मजन्मला भगवंत. भगवंताचे उपकार काय बोला, तो विषय जो आहे तो खूप मोठा आहे. पण एका वाक्यात जर सांगायचं झालं भगवंताचे उपकार काय आहे. डोळ्याने बघतो, घरी करतो, कानी कधी चालतो, जिव्हेने रस टाकतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने साल काम करीतो, विश्रांती घ्यावया घेतो तो सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. याच्यामध्ये भगवंताचं सगळं चालू आहे. म्हणून सांगतो भगवंताचे उपकार हे कधी भेटले जाऊ शकतच नाही. म्हणून त्याच्या पुढे विषय येतो, कारण तिथं आटकलो तर कीर्तन तिथं पुढे राहील. चौथं जर मला कोण आठवत असेल, कोण उपकार करतं माझ्यावर, संत. म्हणून सांगतो संत जे मानव उपकार करतात, अक्षरशः भगवंत सुद्धा संतांचं रूप घेऊन समाजाची विस्कळीत झालेली घडी दुरुस्त करायला येतात. यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत सुद्धा संतांच्या रूपामध्ये येऊन समाजाची विस्कळीत घडी नीट करतात आणि समाजाला जागवायचं काम करतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता, संतांच्या उपकारामध्ये निरंतर